आज तुमच्या पक्षामध्ये उमेदवारांनी अर्ज भरले याचा आनंद जास्त होता की सगळ्या राज्यामध्ये जे काय उमेदवार पक्षाच्या नावानं नेत्यांच्या नावानं बोंबा मारत रस्त्यावर आले होते, पक्षाला प्रश्न विचारत होते, नेत्यांना प्रश्न विचारत होते, याचा त्रास जास्त होता? कविताजी, अतिशय जबाबदारीनं सांगतो, ज्या क्लिपिंग्स चालल्या मीडियावरती त्या चालणं साहजिक आहे. त्याचं हा. कारण असं की आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आणि प्रत्येक जण रेकॉर्डिंग करतो. पत्रकारिता सगळीकडे आहेत. म्हणजे हे काय आज घडतंय कुठल्याही विषयामध्ये उमेदवारीच्या बाबतीमध्ये असं अजिबात नाही. बर. पण एक एक व्हिडिओ मी आपल्याला सांगतो, म्हणजे विशेषतः आमच्या नाशिकचे, की आमदारांसोबतचा एक व्हिडिओ, एक चर्चा करतायत आमचे सिनियर कार्यकर्ते. आमदार ज्याच्यासाठी गेले तिथे, ते अशोक पवार गेली 30 वर्ष भाजपचे कार्यकर्ते आहेत, ते एका कंपनीमध्ये कामगार आहेत. राहुल गणोरे खाद्यपदार्थांचा स्टॉल चालवतात, त्यांना तिकीट मिळालेलं आहे. भारतीय जनता पक्षामध्ये 80% माझे असे सहकारी आहेत की ज्यांनी सातत्यानं पार्टीचं काम केलंय किंवा ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे. हम्म. निश्चितपणे आम्ही एक 4 माजी महापौरांना तिकीट दिलेलं आहे, कारण त्यांची निवडून येण्याची क्षमता आहे. कविताजी, जे व्हिडिओज चालले किंवा जो काही आक्रोश बाहेर आला, त्या सर्व कार्यकर्त्यांच्या भावना मी अतिशय चांगल्या पद्धतीने समजू शकतो. पण भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता म्हणून माझ्या सर्व सहकाऱ्यांना मला एक गोष्ट अतिशय निक्षून सांगायची, ती म्हणजे आपल्या पक्षामध्ये पार्टी डिसिजन घेत असते. मला काय हवं ते आम्ही ठरवत नाही. आमचा पक्ष सांगतो हे करा, ते केलं पाहिजे. अशा पद्धतीनं या सगळ्यानंतर सुद्धा आपण सोशल मीडियावरती, मी माझ्या पक्षाच्या सहकाऱ्यांबद्दल बोलतो, आमच्या सहकाऱ्यांच्या जर आपण कमेंट्स पाहिल्या तर निश्चितपणे पक्षाच्या निर्णयाचा सन्मान करणार माझे सहकारी आहेत तुळजापूरकर, 40 वर्ष भारतीय जनता अहो, त्या पार्टीत काम कमेंट करतात. सन्मान करणाऱ्या असतील पण दृश्य तर सन्मान करणारे दिसत नाही. त्या एरवी दृश्यांच्या पक्षशिस्त पाठीमागची असं तुम्ही स्टोरीच सांगता, वेगळी ती तर होती. मी तेच पक्षशिस्त तुम्हाला दिसली सांगतोय. नाही. काय पण कारण काय? नाशिकमध्ये म्हणजे तुम्ही कारण सांगत नाही, मी तुम्हाला एका कारणाबद्दल प्रश्नच विचारते, म्हणजे कदाचित चर्चा पुढे जाईल. एक सांगा ना की या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये सगळा राग कशाचा होता? भाजपच्या कार्यकर्त्यांचा प्रमुख राग आहे की आयारामांना तिकीट दिली जातात. जे 15 दिवसांपूर्वी आले, मी कार्यकर्त्यांचे शब्द सांगते, 15 दिवसांपूर्वी आले त्यांना तिकीट देत आहे. 15-15 वर्ष आम्ही काम करतोय, आम्हाला तिकीट देत नाही. बाहेरून आलेल्यांच्यावर एवढं प्रेम काय तुमच्या पक्षाचा, असा सवाल विचारतात ते कार्यकर्ते. प्रत्येक शहरामध्ये फक्त 10% बाहेरनं आलेल्या लोकांना निवडून येण्याच्या क्षमतेच्या निकषावरती आम्ही तिकीट दिलेलं आहे. इतके आम्ही 10%? स्पष्ट. 100% ही आकडेवारी खरी आहे. आपण प्रत्येक शहरावाईज उमेदवार याद्या येतील, त्या चाळून बघा, पडताळून बघा. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे. आमच्याकडं उदाहरणादाखल सांगतो की माझ्या शहरामध्ये 122 जागांकरता 1150हून अधिक इच्छुक होते. त्यामुळे याच्यापेक्षा वेगळं काही होईल असं अजिबात नाही. आणि अतिशय नम्रपणे डॉक्टर कविता राणे मी आपल्याला सांगतो, हम्म. जे लोक निवडणुकांचं संचालन करत असतात त्यांना निश्चितपणे माहिती असतं की तिथं कोण निवडून येणार आहे, लढत कशी होणार आहे. आम्ही अनेक वर्ष तिथं अभ्यास करत असतो. ग्राउंड लेवलला आमची यंत्रणा काम करत असते. त्यामुळं आमच्या सहकाऱ्यांना एक, आम्हाला तिथे आमच्या पक्षानं एक निर्णय घेतला, त्याचं आपण जाहीररित्या कौतुक केलं पाहिजे पत्रकार म्हणून माझी अशी मागणी आहे. शेकडो फॉर्म्स भरले होते आमदार खासदारांच्या बरोबर मुलांनी. आहे. आमदार खासदारांच्या दिल्लीवरून मुलं, निरोप हा आला स्तुत्य आणि स्तुत्य आहे सर्व तो आमदार निर्णय, स्तुत्य खासदारांच्या आहे मुलांना तो फॉर्म निर्णय. आपण परत त्याच्या द्यायला पुढे लावले. जाऊयात. आपण तो स्तुत्यच आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाहीये. नाही चला, म्हणजे चांगलं आहे, त्याचंही कौतुक करा ना तुम्ही. निश्चित मला तुम्ही एवढे करतो, त्याचं खोचक प्रश्न कौतुक आहे. चला. विचारताय. मी तुम्हाला जे सांगितलं आता, नाशिक मधले जे काही व्हिडिओज आलेले आहेत, आमदार ज्यांच्यासाठी भांडत होते ते सर्व भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते होते आणि त्यांना तिकीट मिळालेलं आहे. अशोक पवारांना तिकीट मिळालंय, राहुल गणोरेंना तिकीट मिळालंय. ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ आले समोर, त्या सर्व सहकार्याने आमचं, म्हणजे मग हे एक प्रकारे आमच्या पक्षाची बदनामीच आपण करत नाही का? हाही माझा सवाल आहे आपल्याला. आम्ही त्याच्या करतोय. पाठीमागची स्टोरी विचार ना एक काय. मिनिट, एक मिनिट, आम्ही बदनामी करतोय? प्रश्नच नाही. आपण मला विचारताय की आक्रोश झाला, आक्रोश झाला. अहो, आक्रोश झाला कशासाठी नाहीये झाला? असं सांगा. मग तिथे आक्रोश शहराध्यक्ष करणारे जे आमचे कार्यकर्ते फॉर्म तुमचे घेऊन नाहीयेत असं बसलेले होते. सांगा. व्हिडिओ खोटे आहेत असं सांगा. मग आम्ही बदनामी करतोय. व्हिडिओज खोटे आहेत पत्रकाराचं का? काम नाही. कविताजी हे आक्रोश असतं नाही की झालाय या का? नाही. मग व्हिडिओमध्ये आमच्यावर कशाला त्याच्या खापर पाठीमागची फोडताय स्टोरी तुम्ही? काय आहे ती समजून तुमच्या घेतली पाहिजे पक्षाचे ना आपण. कार्यकर्ते जर शिस्त पाळत नसतील, तुमच्या नेत्यांना जबाब विचारत असतील, तर कार्यकर्त्यांना उत्तर द्या. माध्यमांवर कशाला खापर फोडताय? माध्यमांनी जे व्हिडिओ चालवले, चालवायची नाही मग. माध्यमांनी चालवा ना आपल्याला त्याचं, पण त्याच्या पाठीमागची स्टोरी काय ती तर समजून घ्या आपण. ती मी सांगतोय ती ऐकून घ्या. आम्ही जो आणि ते स्तुत्य निर्णय कार्यकर्ते घेतला तो बोलले मी ते तुम्हाला काय होतं सांगतोय, मग? तो ते म्हणतो ठीक चुकीचं आहे. होतं. ते कार्यकर्ते जे जाब ज्या विचारत होते कार्यकर्ते तेही ज्या कॅमेऱ्यावर आमदार बोलले. खासदारांच्या मुलांना तिकीट दिली नाही,
त्यांनी फॉर्म मागे घेतले, तिथे सामान्य कार्यकर्त्यांना अहो संधी प्रश्न मिळाली. त्यांचा तिथं आम्ही विचारत नाहीये ना, प्रश्न मी त्यांना या निवडणुकीत नाही मिळाली संधी, पुढच्या निवडणुकीमध्ये मिळेल. ते काय सामान्य कार्यकर्ते नाहीयेत ना. हा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांसाठी विचारतोय. सामान्य त्याचं कार्यकर्त्याला खापर काय तुम्ही दिलं त्यांनी माध्यमांवर आपल्याला का सांगतोय, फोडताय? ते तुम्हाला माध्यमांनी काय ऐकायचं केलंय? नाही. जे दिसलं तेही दाखवायचं नाही अशी जबरदस्ती आहे का? माझं म्हणणं आपल्याला असं आहे की तुम्ही निश्चितपणे दाखवा कविताजी, त्याच्या पाठीमागे नेमकं घडलं काय ते बघा ना. मी काय सांगतो आपल्याला 122 जागांकरता 1150 इच्छुक असतील तर हे असं होईलच. म्हणजे ज्यानं मोठ्यानं गळा काढला, जो पत्रकारांना तिथं फोन करून आपल्या सोबत घेऊन गेला, हम्म. ज्याने तिथे तमाशे केले, त्या माणसाची निवडून येण्याची क्षमताच नसेल तर तुमची जबरदस्ती काय की आम्ही त्याला तिकीट दिलं पाहिजे. आम्ही कुठे म्हणतो तिकीट द्या मी म्हणून. तुम्हाला ती पाठीमागची परिस्थिती आम्ही सांगतोय ती आम्ही ऐका कधी तुम्ही. एक वाक्य सांगा, एक वाक्य माध्यमांचं सांगा की माध्यमांनी सांगितले तिकीट द्या म्हणून. काही सांगताय अजितजी, कम ऑन. माझं म्हणणं आपल्याला इतकंच आहे. मग काय आपली अपेक्षा आहे? मी तुम्हाला त्या व्हिडिओ हो माझी अपेक्षा काही नाहीये, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आहेत त्या तुम्ही पूर्ण करा. आमच्या अपेक्षा काय घेऊन बसलात? आमच्या थोडी अपेक्षा आहेत तुमच्याकडनं काय, आम्हाला थोडी